तर मंडळी या ठिकाणी आपला आदिवासी विकास मंत्री मिला गेला. आपलं हक्काचं व्यासपीठ निर्माण असावं. तर मंडळी जेवणला एवढा साहित्य व तुम्ही देखू शकता. मंडळी जेवण करा. तर पब्लिक हॉल आणि या हॉलमा आपली आज मीटिंग होणार म्हणजे कार्यक्रम होणार. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ. मग तर आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्र महिलांना 50 ते 60 इन्फ्लुएन्सर मीटअपसाठी येलच, सर्व क्रिएटर येलच. तर आपण आज व्हिडिओ मग कशा कार्यक्रमावरती आज हे व्हिडिओमध्ये देखणार होतं. तर स्वागत आहे तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ. मग तर चालेल मग कार्यक्रम. नमस्कार दादा. सकाळी म्हणजे दुपारी पोहोचलो 1 वाजता. तुम्ही सगळ्यात लेट आला. तर तुम्ही देखू शकता, सर्व साल तुम्ही देखील आहात या ठिकाणी. आणि त्यांना तुम्हाला आतमध्ये ट्विटरमध्ये इंट्रोडक्शन होतं सगळं. तरी कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही देखू शकता किती भारी आहे. व तर मीटिंग हॉल मग कार्यक्रम आणि कंटिन्यू व्हिडिओ मला गेला गाईज. एकदम कार्यक्रम तुम्हाला कशावरती पूर्ण देखायला भेटणार आज. चालेल मग. तर हो कार्यक्रमना हॉल तुम्ही देखू शकतास. कशावर कमेंट्स मग नक्की सांगा. अशी सुविधा व गाईज. तर या पद्धतीनं हॉल आणि कार्यक्रमनी व्यवस्था करेल तुम्ही देखू शकता. एक नंबर, एक म्हणजे एक नंबर. चालेल मग. झुंबरात सर्व गोष्टी आणि ना समोर स्क्रीनला यायला इन्फ्लुएन्स सर्व कलाकार संवाद. पब्लिक हो आपला टेबल या ठिकाणी आणि आपली आयडेंटिटी कार्ड व त्यानंतर प्रवीण सरशी बेलत जिरणे फाडाना. दादा तुम्ही कटला ना देवदास. तर आता आपण आपली टेबलवर बसलो आणि भावेश दादा बी येईल. भावेश दादा तरच भेटायचे अजून. तर आपला आयडेंटिटी कार्ड आता गळाम घाले जण. त्यानंतर कार्यक्रम ह्या वर्षी कोणता कोणता होणार ती तुम्हाला डिटेलमध्ये देखाडू. सुरुवात हा आपला टेबल आहे. पूर्ण महाराष्ट्र महिला येईल क्रिएटर्स. तर मंडळी या ठिकाणी आपला आदिवासी विकास मंत्री मिला गेला. कार्यक्रम आहे. आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत. नातं घट्ट आहे. ते नातं आपण आता पुढच्या लेवलला घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे कार्यक्रम शॉर्ट अँड स्वीट. त्याच्यामुळे पाहुणे जरी आपल्या मंचावरती आले तरी पुष्पगुच्छ दिसत नाहीये. आपण इकडे काही दुसरी प्रतिमा पूजन करत नाहीये. देवी सप्तशृंगीचा आशीर्वाद आपल्या सोबत आहेत. मंदिर आहेत, त्यांचं स्मरण करूया आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तरी मंचावर जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा एक थोडक्यात परिचय करतो आणि त्याच्यानंतर आपण कार्यक्रमाला पुढे जाऊया. मंचावरती आपल्या सर्वांचे प्रिय मंत्रीजी प्राध्यापक डॉक्टरजी अशोकजी उईके उपस्थित आहेत. ते प्रिन्सिपल होते. राळेगाव विधानसभा येथे आमदार आहेत आणि आपल्या सर्वांचे आपल्याला प्रचिती आहे असे आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र याचे ते मंत्री आहेत. त्याच्यानंतर आपल्यासोबत आहेत श्री गोपीचंदजी कदम सर, IAS ऑफिसर आहेत. कंटेंट नाही येत आपला समाजाला, त्याला आपण दृष्टिकोन नाही देऊ शकत. आता मी माझं उदाहरण, काही व्हिडिओज आपल्या कला संगमसाठी मी जेव्हा स्टार्टिंगला व्हिडिओज बनवल्या त्या व्हायरल झाल्या. त्याच्यातून काही लोकांचं खरंच समाज प्रबोधन झालं. काही लोक पद्मश्री पर्यंत पोहोचले. मी म्हणणार नाही मी मिरर आहे, मी आरसा आहे.
मी फक्त त्यांना दाखवायचं काम केलं आणि हे सोशल मीडियावर दाखवायचं काम केलं. हे प्रत्येकाचं काम आहे, तुमचं, आमचं, माझं, सगळ्यांचं काम आहे. पण ह्याच्यामध्ये माझा फायदा काय? आता आपण प्रत्येक जण म्हणतो की थोडेफार आम्हाला मिळाले पाहिजे होते प्रेझेंटेशनसाठी, मार्केटिंगसाठी. आपण पैशाच्या मागे पळतोय किंवा आपण फेमस होण्याच्या मागे पळतोय, पण त्याच्यामध्ये आपली संस्कृती रिप्रेझेंट होते का हे आपण पहिल्यांदा विचारलं पाहिजे. आपण 10 व्हिडिओज बनवल्या, मी माझ्या मनातल्या गोष्टी सांगतोय सरजी, त्यामुळे तुम्ही मनाला लावून घेऊ नका. मी प्रत्येक क्रिएटरची रिस्पेक्ट करतो. आज इथे बसलेला माणूस हा प्रत्येक डिझर्व करतो या खुर्चीत बसायला. पण मित्रांनो, मला सांगायचं आहे की तुम्ही 10 कंटेंट बनवा, त्याच्यातले 2 तरी संस्कृतीसाठी बनवा, जे आपली परंपरा, आपलं कल्चर, आपलं जे पण. आता मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या भागामध्ये फिरलो, मी नंदुरबारला गेलो, मी कचालगडला गेलो, नागपूरमध्ये, विदर्भामध्ये गेलो किंवा आपल्या कोकणामध्ये फिरतो. आता त्याच्यामध्ये मी फिरून ज्या गोष्टी क्रिएट केल्या, मी टाकल्या. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला महाराष्ट्राच्या बाहेर पण लोक ओळखायला लागले. आज धन्यवाद सर, मला बोलण्याची संधी दिली म्हणून. माझे नाव आहे साजन रोदास वडवी आणि मी या विषयावरती बोलणार आहे की एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने आपल्या संस्कृती, आदिवासी संस्कृती जपण्यासाठी काय केलं पाहिजे. तर आज सोशल मीडियाचे युग आहे. सगळे सोशल मीडियावरती लोकांना बघतात, पाहतात आणि त्यांना फॉलो करतात. तर आपण लोकांच्या समोर आपली जी संस्कृती आहे, लोककथा आहे, लोकनृत्य आहे आणि तसेच मला असं वाटतं की आदिवासी समाजातील जे यशस्वी व्यक्ती आहेत, जसं की शेतकरी, तर गॅस खावाल बरा जाणार पण खावानी इच्छा नाही. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी सगळ्यांचे कॅमेरा वर घ्या. आता टीजर दाखवण्यात येईल, तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी म्हणजे मला सगळ्यांच्या स्टोरीवर आपला कंटेंट पाहिजे या टीजरचा. घ्यायचे म्हटले तर फोटोग्राफीमध्ये आपण जर एखाद्या सणाचे फोटो अपलोड करणार असू तर तो सण का साजरा केला जातो, कधी साजरा केला, त्यामागचा उद्देश काय आहे हे त्याच्यात माहिती देणे बंधनकारक असेल. त्यानंतर ब्लॉग ही नवीन कॅटेगरी ऍड केली. त्यामध्ये 800 ते 1500 शब्दांचा आपल्याला एक ब्लॉग लिहायचा आहे. त्यामध्ये किमान 3 ते 5 फोटो त्या ब्लॉग संदर्भात जोडणे हे आवश्यक आहे आपल्याला. तसेच कला संगमचं वेळापत्रक आहे की आपण 9 जूनला भगवान बिरसा कला संगम बलिदान दिवशी आपण हा सुरू करणार आहोत. तसेच 31 ऑगस्ट पर्यंत याची ऑनलाईन नोंदणी असणार आहे. त्यानंतर प्रात्यक्षिक फेरी होईल 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान. पूर्ण पावसामध्ये आम्ही शूटिंग केली आणि ती कशी तरी म्हणजे प्रोडक्शन टीम पण खूप मोठी होती आमची, 4 ते 5 जणांची. तर 4 म्हणजे सर्व आम्ही एका दिवसात 1 ते 2 दिवसामध्ये पूर्ण आम्ही शूट केली आणि एडिट करून ती अपलोड केली. त्याआधी आम्ही संपूर्ण त्या स्क्रिप्टचा अभ्यास केला की परंपरा, देवदेवता, जसं आम्ही तिथं नाव घेतलेलं आहे की वाघ्या देवता असतं, वाघ्या देव असतो आपला, त्यानंतर कंसाळा देव, आपले या सर्वांचा आम्ही अभ्यास केला होता. त्यानंतर आम्हाला जेव्हा नागपूरला बोलवलं गेलं. नमस्कार, जय जवाहर. कला संघाबद्दल अडचण अशी कोणतीही नाही सर. अशोक कोणते सर असताना आणि कला संघाची टोटल टीम असताना, आता की सर्वांचं नाव घेत बसत नाही, कला संघाची टोटल टीम त्यांनी आम्हाला महाराष्ट्रभर म्हणजे आमची ओळख निर्माण करून दिलेली आहे. सर एकच माझी एक विनंती असणार आहे, तर येणाऱ्या कला संगमला शॉर्ट फिल्म असेल, डॉक्युमेंटरी असेल, आम्ही ज्या पद्धतीने काम करतो तर त्या फिरम फ्रेंड त्याची टोटल असा जाणकार व्यक्ती कोण त्याचं परीक्षण झाले पाहिजे असं माझं प्रमाणित मत आहे सर. धन्यवाद. असं म्हणतात ना की नोकरी माणसाचं पोट भरते
की नोकरी माणसाची पोट भरते, पण कला तुमच्या अंगामध्ये असेल ना तर ती ओळख बनवते. आणि याच कलेने आज मला संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख मिळाली. त्याचं सगळं श्रेय ते म्हणजे भगवान बिरसा कला संगम. कारण आम्ही याच्यामध्ये बघितलं तर तारपा नृत्य याच्यामध्ये सहभागी झालो होतो. पालघरमधून आम्ही बिलॉंग करतो आणि या तारपा नृत्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण जनजाती आहेत त्याच्यामध्ये सर्व प्रकारची आदिवासी नृत्य होती. ही नृत्यामध्ये प्रथम क्रमांक तुमचा आहे ऐकणार माझं पालता भेट तुम्ही ऐका वेळ येणार नाही. बोल भारत माता की जय. राज्यपाल उद्या भेटणार ना आपण. असं तर कमी आवाज राहणार राज्यपाल म्हणून किंवा जनजाती युवक युवतीचा आवाज नाही होणार. बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. खरंच 2025 या वर्षापासून भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीचं औचित्य साधून जनजाती गौरव वर्ष करण्याचा संकल्प केला होता. जनजाती गौरव वर्ष आपण साजरा करतेवेळी आपल्या जनजाती युवक असेल, युवती असेल, जनजाती बांधव असेल, भगिनी असेल, त्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे. वेगवेगळे कौशल्य जे त्यांना साजरे करण्याची संधी मिळाली पाहिजे. आपलं हक्काचं व्यासपीठ निर्माण असावं. ज्या ठिकाणी आपुलकी आहे, प्रेम आहे, विश्वास आहे, जिवंतपणा आहे, जनजाती समाजाच्या कलाकारांचं व्यासपीठ आहे, अशा भावना आणि मन निर्माण झालं पाहिजे. जोपर्यंत तुमचं आणि आमचं मन, कारण अतिशय आपला समाज म्हणल्यानंतर प्रामाणिक, नम्रताधारक, भोळा, एकदा असं मन निर्माण झालं. ग्रुप क्रमांक 5 पुढे या. आपले सहयोगी पण दिसतील, याची जरा काळजी घेऊ आपण. ग्रुप क्रमांक 7 माझा ब्लॉग राहिला ना. तर मंडळी सर्व महाराष्ट्रामध्ये क्रिएटर येईल, सर्व तुम्ही देखू शकता या ठिकाणी. माहीत जायला ना आता सर्व क्रिएटर्स आता जेवणनी सुविधा करेल ते ना, आता जेवायला जातील. तर मंडळी आहे व जेवणनी व्यवस्था एवढी भारी जेवण व्यवस्था करेल आहे ना, तुम्ही देखू शकता. नाही मी आता मस्तपैकी प्लेट आलीसनी लाईन मज आहे. तर मंडळी व जेवणला एवढा साहित्य व तुम्ही देखू शकता सर्वजण या ठिकाणी. अशा जेवणाला ताट भरेलं, तर बाकी वस्तू मी काय लिहिल्या नाही. जेवढा आपल्याला खावायला तेवढा लिहू ना. ती मानला खूप सावटं लिहू ना. आणि आता आम्ही जेवण करायला आपला शिर्डीना सर, विशाल दादा, नशा बाहेर दादा फोनवर बोल राहिना, माझं जेवण करायला चालेल. चला मंडळी जेवण करायला. तर मंडळी अठना बाईट चालू आहे ना, आणि सोहम सर ना मला बाहेर की माने बी बाईट देवाला राही ना. तर चालेल, फक्त सर मला बरं का सर. तर बाईट द्या ना गाईज.
मला बोलायला रे काय बोलायला मला सांग फक्त थोडा वेळ बरं का सर. तर मंडळी कार्यक्रम सरी जाईल आणि आता जेवण बिवण करीत आपण बाहेर पडणं. इतका गरम आहे राहणार ना बाहेर जबरदस्त. तर आता निघणं आपण जमतेम करी 12-1 वाजे घ्यात. हेच ते आपल्या हॉटेल जवळ आपण. तर आता आपण जाय राहणार हॉटेलमा. लिफ्ट नाही येणार लवकर. आता जिरावाला जाणार. तर आता जाय राहणार जो तो जनतेने रूम पण मी चालला मस्त साव कोणी जाजून नेलं नाही काय. तर आमना रूम मध्ये इला गेला तर आता रूम मध्ये जा मस्तपैकी आराम कर.